आता कसं केलं तर 2 शेळ्या याऱ्या 4 कर्ज झाली तर कसं आता पहिले व्हायच कमी आता 4 कर्ज झालं तर 30-35 हजार रुपये. 4 कड 30-35 हजाराची. शेतकरी मित्रांनो, पशुपालक मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. पशुपालक मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती बरेचसे व्हिडिओ पाहिलेत जे की आपण फार्मवरती जाऊन शेतकऱ्यांच्या मुलाखती घेत असतो किंवा इतर यशो आता. तर शेतकरी मित्रांनो, मी सध्या आहे जवळागिरी शिवारामध्ये मालकाचेवाडी गाव आहे आणि हा पूर्णपणे तुम्ही जर बघितलं डोंगर पट्ट्याचा भाग आहे. आणि सध्या जर तुम्ही बघितलं शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून शेळी पालन व्यवसाय असेल, कुक्कुटपालन व्यवसाय असेल, दुग्ध व्यवसाय असेल किंवा अनेक आपापल्या पद्धतीने व्यवसाय करत असतात. तर आज आपण अशाच एका शेतकऱ्याची मुलाखत पाहणार आहोत, शेळी पालन विषयी सविस्तर माहिती. मित्रांनो, आपण बरेचसे टोले जंगी जे फार्म बघतो त्यावर सिस्टमॅटिक पद्धतीने फार्म केलेलं असतं, उपाययोजना असतात, नियोजन असतं, चारा लागवड असते. आणि आजचं शेळी पालन हे फिरतं आहे, अनुभव आहे. शेजे बाब आहेत जवळपास किती वर्ष म्हणले 30 वर्षापासून हे शेळी पालन करत आहेत. तर 30 वर्षाचा अनुभव आज आपण पाहणार आहोत, कशा पद्धतीने त्यांनी सुरुवातीपासून शेळी पालन केलं, शेळी पालन परवडतं का, शेळी पालना करत असताना शेळी पालनाचे तोटे काय आहेत, फायदे काय आहेत, कशा पद्धतीने शेळ्याची संगोपन केलं पाहिजे, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. चला पाहूया सविस्तर. नमस्कार बाबा. नमस्कार. स्वागत आहे आपलं आपल्या चॅनलवरती. आपलं नाव आणि आपल्या गावाचं नाव सांगा. मालकाचेवाडी गाव. बर बाबा, आता तुम्ही बोलत असताना सांगितलं की तुम्हाला शेळी पालनामधला 30 वर्षाचा अनुभव आहे. काय सांगता बरं, कधीपासून आपण शेळी पालन आणि किती शेळ्यापासून आपण सुरुवात केलेली? किती शेळ्यापासून आपल्या पहिल्याने एकच बर. एकीच्या मग आता अशा कारखान्यावर जाईल तरी आमच्या म्हाताऱ्या पैसे ठेवीत आणि मग ते एकीच्या दोन झाल्या. मग विकण्यात किती काय बाऱ्या आल्या. बर. आणि मग असं विकून मग जे होत्या ते आपल्या एक दोन ठेवायच्या. मग त्याचं उत्पन्न होतं. मग त्याच्यावरच आपलं हे भाग त्याच्यावरच भागायचं. हा. बर. आपल्याला शेती आहे का बाबा? शेती आहे ना 7-8 एकर शेती. 7-8 एकर शेती. बरं, शेती असताना तुम्ही शेळी पालन का बरं सुरुवात केली? असं म्हणजे जोरदार 10-5 होते त्याची. आता कसं केलं तर 2 शेळ्या याऱ्या 4 कर्ज झाली तर कसं आता पहिले व्हायच कमी आता 4 कर्ज झाले तर 30-35 हजार रुपये. 4 कड 30-35 हजाराची. बर. आता ह्या तुमच्या ज्या शेळ्यात, ह्या शेळ्यांना काही घरी चारा लागवड केलेली का आपलं असं फिरूनच करता सगळं? करून पेन चारायची म्हणजे येड्या का मग पेन चारायची महिना 2 महिने कर्ज टणक मग बंद करायची. किती महिने सांभाळायची कड? कर्ज 2-3 महिन्याच्या मोरच सांभाळायची. 2-3 महिने. आता टिकायचे कर्ज तिकडे बघू आपण. 3 महिन्याच्या 10 हजार मागते. 3 महिन्याची कड 10 हजाराला. शेळ्या कुठल्या त्या? आपल्या गावरान गावरान. 3 महिन्याच कडू 10 हजाराला. आपण पेंडीचे पोते 3 महिन्यात 2-3 पोते झाले, 2 पोते झाले पेंडी. 3 महिन्यात 2 पोते. किती खर्चाचे असतील समजा त्याला? ते आपले 2700-2600 एक पोत 2700-2600. म्हणजे 6000 खर्च 3 महिन्यात. किती काढाला? 10 काढाला. शेतकरी मित्रांनो, हा अनुभव ओरिजिनल असतो. बाबाचं सांगणं बघा तुम्ही, 10 कार्डाला 3 महिन्यामध्ये 6000 रुपये किंवा 5,500 रुपये खर्च. आणि त्यांचं म्हणणं आहे की 3 महिन्याचं गावरान जातीचं पिल्लू किती हजारला म्हणले? 9-10 हजाराला विकतंय. हा अनुभव खरा आहे. बरं बाबा, आता तुम्ही हे शेळी पालन करता, बऱ्याच लोकांचं असं मत आहे शेळी पालन परवडत नाही, लोक काहीतरी सांगत येत, हे एवढ्याला विकलं तेवढ्याला विकलं. नाही तसं नाही. मग आता आपण त्याला नाही जपल्यावर काय होतं, आपलं समजा ताना देखील झालं तर आपण जर
खाया प्यायला पायद्यापासून व्यवस्थित असतं त्याचं शरीर कसं बनत आणि आता त्याला समजा काहीच नाही हे केल्यावर काय बनत का ते मग तेच आहे खरं. आपलं त्याच्या जीवनात काय आपल्या ती वाचा आहे त्याला वाचा नाही बरोबर हे आहे. एवढाच बदल. हा खाऊ पिऊ घातलं व्यवस्थित. हा आता आपण कसं एकडा दूध पाजतो बाकीचं खायला देतो तसंच त्याचं हे आहे. बाकी काय जीवन आहे त्यात. बरं आता तुमच्या ह्या 30 वर्षाचा अनुभव तुम्ही सांगतात या 30 वर्षामध्ये शेळ्या सांभाळत असताना आता तुम्ही सगळं बाहेर फिरून दिवसभर चारता समजा. हा घरी बांधून पावसा पाण्याचं समजा. हा पावसा पाण्याचा उलस खिंडावा लागतात बांधायच्या हा. पक्षी उन्हाळ्याचा 2-1 महिने आपलं चोरीच्या बुसकार नाही तर बाटूक टाकायच्या किंवा बर बर. बरं आता हे अनुभव तुमचा काय सांगतोय की बरं तुम्ही शेळी पालन करत असताना तुमच्या शेळ्यांना कधी असा तोटा आला का शेळ्यापासून काय आजार काय असं काही गोष्टी? त्याचे पोटांना फार चालूच असतो. पण आता आपल्याला एक तोटा सांगा तुमचा आलेला एक तोट्याचा अनुभव सांगा. तो त्याचा म्हणजे आता एक बारीक कर्ज झाली तर त्या पावसाने त्यांनी टेन्शन काही वाढ करते मग आता ते धरून बसायचंच नाही ते गेले आपल्या नशिबाने गेले. बर बर. तर आपल्या मनुष्याचा जन्माचं खरं नाही त्याचं काय करायचं बरोबर. हा पण उरसकत तो काय फेका लागले की इंजेक्शन द्यायचे कुठं काही द्यायचे. डॉक्टरला बोलून करायचं. हा बरं काय घरगुती उपाय करतात का बरं काही असं काय आजार आल्यावर? घरगुती काय उपाय काय घरगुती काय उपाय नाही काय उपाय करा आपण अरे जे आहे ते सत्य. हा बरं एवढा तोटा होऊन बी शेळी पालन परवडतं का बरं? परत आता यंदा किती आमचे 9 कर्ज बाहेर गेले जर 9 कर्ज बाहेर गेले तर किती आता 10-11 शेअर आहेत चांगले मोठाने ते कसं बी तिथे बाहेर जाऊन 1,00,000-1,15 लाखाचे होते. 1,00,000-1,15 लाखाचे हा खर्च अर्ज जाऊन हा म्हणजे प्रत्येक वर्षात किती शेळ्यापासून सगळं उत्पन्न आहे? आता एखादी बार 2 लाख बी होते एखादी बार 1 लाख बी होते तसं काय आता. म्हणजे 2 लाख होते कधी लाख होते. हा आपल्या शेतीवाणी शेतीवानीच. हा शेती परवडती का शेळी पालन? शेती नाही परत का बरं? आता माणूस लावलं एक बाहेर लावलं तर त्याला 400 रुपये द्यावा लागते खुरपाया त्याला आणि ते काय एक गुंठा खुरपीत नाही खुरपीते का ती येते 11 वाजता पुन्हा 1 वाजता सुट्टी आणि पुन्हा 5 वाजता सुट्टी करायची. तिथे जेवण 11 वाजता येते 2 तास तर जेवणात त्यात जाते किती तास गरज काय 2-4 घंटे समजा नाही झालं. तासाला 100 रुपये आणि खताचं पोत आणायचं म्हणजे कोण आहे आणि काय परा देते माणसाला. परवडत नाही म्हणजे. हा पण ते आपलं जीवन जगत आहे शेती हो त्यात त्याच्यात बागाबागी होती शेतीला जोडधंदा पाहिजेच म्हणा. पाहिजे. बाबा आता तुमच्याकडे हे जे शेळ्यामधलं आपलं मेन जे उत्पन्न असतं ते आपले पिल्ले असतात. पिल्ल्याबद्दल तुम्ही माहिती सांगितली पण ज्या शेळ्यात तर वर्षामधून किती वेळा शेळी येते बरं? शेळी खायला भेटत वर्षात 2 टाईम. वर्षात का म्हणजे किती महिन्याला शेळी? मग आता समजा दागण जरी आता तर 5 महिने शेळी येते. 5. बरेच जण म्हणते 6 महिने लागतील. आता काही शेळ्या 12 महिन्यालाच येते हा आणि काही आता आमच्या इथं खायला तर भेटते येरी की महिना लगेच महिन्याच्या आत पण त्या खाण्याचं हा खायला भेटलं पाहिजे. हा आता तुम्ही ते सांगितलं पण हे जे शेळ्या आहेत शेळ्याचं जे दूध आहे बरेचसे म्हणजे तुमच्यासारखे जुने माणसं दूध लय भारी त्याबद्दल काय सांग? शेळ्या इथं दूध कच्चच माणसाला शरीराला चांगलं नाही कशातच नाही. म्हशीचं दूध मोठं असतं शेळ्याचं दूध तेच आणि पहिल्यापासून जरी आपल्याला असतं तरी ते फोकावणे उठत ते म्हणजे एकदम भारी व्यवस्थित. म्हणजे हे वनस्पतीचं दूध आहे ना बघ आता किती जातीचं खाती मन आहे का सगळ्या जातीचं कोणत्या शेळीच्या दुधावानी दूध चांगलं नाही पण आता आताच्या पोरी बी नाही माणसं बी नाही आता म्हणजे नको शेळीचं दुधाचं तुम्ही आता शेळीचं दूध खात असता? हा
बरं तुम्हाला काही आजार वगैरे काही तसं आजार मग चालूच असते. पण तुमची तब्येत थंड नाही एवढ्या डोंगर पट्ट्यामध्ये हा. फिरायचं हे व्हायचं नाही तसं. हा? आता आमचे पोरं बी खाते दूध सोना आल्या त्या माझ्यात बा. हा शेळीच्या दुधाचा वास येतो. हा बरं, बरं. आता बाबा हे जे शेळ्या आहेत तुमच्या आता तुम्ही डोंगर पट्ट्यामध्ये चालताय पण आता ह्या डोंगरामध्ये समजा असे प्राणी असतात त्यांच्यापासून त्रास आहे अजून तर नाही काय मग त्या खाली बारा असतो की त्याचं कसं. घटना वगैरे घडली हा कधी अजून का मग जो शेळ आहे तशी एकदा बी नाही झालं. उगं म्हणावं का आपण उगं एखाद्या मुख्या जाणार कधीच काही नाही घडलं कधीच नाही. सेफ्टी हा बरं आपल्या ह्या शेळ्यासाठी घरी निवारा वगैरे काय केलं नाही आपले पलत टाकायचे. पत्र टाक हा बर आणि घरी घरी असं मका काही घास वगैरे लागवड केली का काही नाही. काहीच नाही सगळं बाहेरूनच हा. आपले तुरीचं पुस्तक ठेवायचं. हा. आता मागून सरकी खात्यात. मग आपले बाटूक फिटूक पेरायचं ज्वारी मग ते बाटूक राहतं काही जनाला मोठा बारीक बारीक बाटूक शिजवून शिजवत महिना 2 महिने किती देऊ. बरं यांचं नियोजन कसं असते सोडायचं सकाळपासून संध्याकाळपासून सकाळपासून आता आपलं मना व्हायची कवा 5 वाजता कोंडीतून कवा सांडपोट बी बांधून असते. मग खायला टाकायचं घरी खायला हा. टाकायचं. सकाळी किती वाजता समजा एक अंदाजे सोडतात तुम्ही 10 वाजता 10 वाजता 10 ते 10:30. 10 ते 10:30 हा 10 वाजता सोडायचे आणि आपल्या इकडे डोंगरात येऊन आराम करायचा हा बरं हे काय आता जो आपण इथं बसलो तितके वेळ झालाय तुम्ही इथं आराम बी करीत होतात शेळ्या ह्या कुठे जात नाहीत का नाही सर सवच तशी झाली. आता मी आहे हा. आता आमची मी तरी इकडे आमची मालकी नारी का हा. ती कार दिसती का हा. तिथेच बसते म्हातारी निघून कुठे येणार. माणसाकडे वापस येत. हा. आपण जर आता उठून मोर गेलो तर माथ्यावर लगेच मागे येणार. म्हणजे एवढं म्हणजे शेळ्यांचा चांगलं सेवन हा बरं आपण ठेवा तशी आहेत. आता तुमच्या यामध्ये जे बोकड आहेत बोकडाची किंमत तुम्ही सांगितली 9 ते 10 हजार बरं पाठीची किंमत तेवढीची ती पाठीची कमी येतील काय किती फरक पडतो 1000 रुपये 1000 प्लस. आणि चांगल्या जर पाठी असतं तर बोकडा ऐकत नाहीत. हो का टाकती होय बोकडं जास्त. आणि शेळ्या विकायच्या म्हणलं शेळी समजा एक ती चांगली तर या जरा ही काय म्हणजे 20-22 हजार. 20-22 हजाराला विकते का पण हा आता त्याच म्हातारीने हा. मागायची शिवाय 3 गाव झाली 26,000. 26 हजाराला विकते. 3 काढा सहित का कर्ज काढा सगळं कर्ज म्हणजे असं म्हणजे बारीक होते 8-8 दिवसाची. 8-8 दिवसाची शेळी जी कड आहे ती हा 22 हजाराला विकली हा बरं आता शेळी जवळपास तुम्ही आता किती दिवस समजा एखादी पाट येईल पहिल्या येताची तर हा. किती येतापर्यंत ठेवायला पाहिजे बरं तिथे तिथे काय 10 बी येतात येते 15 देते हा तसं काय नाही. हा. खाण्याचे ह्याच्या आहे. म्हणजे कवर बी येत हा चालूच असते हा चालू पण एक अंदाजे कवर ठेवायला पाहिजे बरं अंड्याचा 7-8 येतो 6-7 म्हणजे शिवचं कसं वयस्कर झाल्यावर पावसाने त्याने खांगावं खायला कमी भेटत. हा. म्हणजे आपल्यावानीच जीवन आहे. आपलं कसं वय जर आता हा. 60च्या मोर गेलं हा. त्याला ते अन्न पचन होत नाही. मग आज तसंच आहे त्यांचं बी. जरा वय झालं की मग ते खायचं तरी त्यांना पचन होत नाही काही नाही. मग आपले 5-6 येतं झाले की आपली काढून टाकायची त्या पाठी ठेवायच्या. बरं बरं एखाद्याला शेळी पालन करायचं किंवा आता शेतीला जोडधंदा करायचा किती शेळ्यापासून सुरुवात केली पाहिजे कसे घ्यायला पाहिजे चांगल्या सेवा घ्यायला पाहिजे. 1-2 येतात या कितीपासून सुरुवात करायला पाहिजे काही सेवा 10 शेळ्या हा पाव ते तसं करायचं मग 10 शेळ्या हा बर आता तुम्हाला माहिती असेल की आपण बघतो सध्या शेळी पालन प्रत्येक गावामध्ये आमच्यासारखे तरुण असते नवीन शेतकरी असते हा शेतीमध्ये त्यांना म्हणजे हे करतात चारा लागवड करतात हा मोठे मोठे शेड करतात हा शेअर करतो. हा. आणि मग शेअर करून मग तशाच जागेवर ठेवायच्या. बंदिस्त हा बर ते बंदिस्त चांगलं का हे चांगलं तुमच्या आता मतानुसार हे माणूस नसल्यावर ते चांगले. हा. फिरायला माणूस नसतो. आता हे उगं पोरं बघत मग आता ते आपल्याला जमत हा. नाही तर शेती बघून हे होत नाही. एक माणूस याला सेपरेट लागतच सेपरेट माणूस
निदान कवा कवा मग कुणी बाया माणसं येते पोरं सोर येते पण एक माणूस नाही. आता हे शेळीचे पिल्ले चांगले राहण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे? काय आता ते दवाखान्यातून औषध आणायचं, ते कोणतं औषध म्हणतात काय ते ते त्यांनी बी कर्ज चांगली होते पिढी तुम्ही देतात का? देतात ना. कसं कसं देतात? म्हणजे महिन्याला असतं, दररोज असतं, कसं असतं? नाही एका दिवसात. एका दिवसात? हा. बर बर. ते डॉक्टर सांगते तिकटच द्यायचं. डॉक्टर कडून सल्ला घेतात म्हणायचं. हा. म्हणजे तुमचं असं म्हणजे तुमच्या स्वतःच्या ह्याच्यावर नाही, थोडंफार डॉक्टरचा बी सल्ला घेऊन तुम्ही करतात. हा. आणि जास्त कमी झालं त्यांना ते सैन होत नाही. बर. आता हे झालं पावसाळ्यात चारा असतोय, सगळं असतंय, पण ज्या वेळेस उन्हाळ्यामध्ये असं डोंगराव काही नसतं त्यावेळेस शेळ्याचं कसं खाद्याचं नियोजन? मग खाली ते तुरीचे बुसकाट, हा. बाटो, हा. कुठं गव्हात लावलेलं असते हा. ते काही आपलं हिंडायच्या टाकायचं. उन्हाळ्यात भेंडी येतात? हा हिंडायचं. बर बर. बरं, शेतकऱ्यांसाठी काय सांगतात बरं? शेळी पालन तुम्ही सांगितलं सगळ्या गोष्टी, फायद्याचं कितीला कड विकतं काय, पण जे नवीन शेतकरी ज्यांना करायचंय त्यांच्यासाठी काय सांगतात? मग हे असंच करायचं आणि काय त्याला काय, हे असंच आता नफा तोटा तर चालूच असतो. कोणत्यात नफा तोटा नाही. आपण दुकान टाकलं तरी त्यात नफा तोटा आहे. कोणतं काही केलं तर त्यात नफा आहे का म्हणजे तोटा आहे. मग तसंच नाही तर काय आपलं काय. नफा बी होतो, हा, तोटा तोटा होतो, सगळ्या गोष्टी जर सहन होत असल्या तर करायचं. हा. समजा आपण म्हणतो तोटा होतो. आता आपण समजा आपल्या घरात 4-5 माणसं आहेत. आता एखाद्या दुखा खोपा दोन इकडे आणि एखाद्या काहीच होत नाही. कसं आहे बरं, एक शेळी वर्षामध्ये तुम्हाला म्हणजे एका शेळीचं जर आपण गणित काढलं तर एक शेळी किती उत्पन्न देते बरं सरासरी? सरासरी आपण चांगलं खायला भेटलं 25 कमी जास्त. कमी जास्त एका शेळीची 25,000. आता 10 शेळ्या आहेत तुमच्याकडे, हा. तुम्ही सांगितलं 2 लाख रुपये, कधी 1.5 लाख रुपये, हा. पण चांगलं खायला भेटलं तर एका शेळीची 25,000 रुपये आपल्याला वर्षाला शिल्लक राहतील. आता काही शेळ्या आहेत. हा. आता एक 2 शेळ्या आहेत. हा. ते आता पाठीमाग आपल्या बाया माणसं सांभाळते. हा. खोर पाय गेला त्याला बांधायला बांधायचं. तर आमच्या तिथं आता कसं चालणं काय का माहिती. हा. हा खाली तंदुसर हा. त्यांनी 27,000 एक 3 कड 27,000 एका वर्षातून 2 येत होते. हा. ते फार 50,000च्या पुढे. हा मग पण तसं आपण कमी जास्त जाणार. हा. आपलं कंटिन्यू तिकट धरून नाही जमत. हा. म्हणजे सरासरी आपण 25,000 धरून चालायचं वर्षात एका शेळीची. हा. बर. आता हे झालं तुमचं गावरान शेळ्याबद्दल, पण आता त्या लांब लांब कानाच्या शेळ्या आल्या तुम्ही बघितल्या असतील, आहे का ना. पिटल जातीच्या किंवा भरपूर जाती आल्या. आहे. बरं, ते चांगलं काय हे शेळ्या चांगल्या? आपण तेव्हा फारच नाही ते काय म्हणा. शेळी मिनिमम किती दूध देते बरं गावरान शेळी? आता अर्धा लिटर बी देते, कर्ज पिऊन अर्धा लिटर दूध निघत. कळड पाजून अर्धा लिटर. पण खायला खोराक ते लागेल. आता आपण त्यांना काहीच नाही तर आज दूध तरी कुंकून निघत. ते बी बरोबर. हा. खुराक असेल तर समजा अर्धा लिटर निघत. अर्धा लिटर. हा. बर. आता कळडाला पाजण्याचं नियोजन कसं असतं बरं तुमच्याकडे? कळडाला पाजण्याचं म्हणजे आम्ही काय करतो, येरी की फक्त येड्या पाजायचं नाही, मग मोकार पिऊन दे नंतर. हा. म्हणजे त्याचं टायमिंग नाही काही. हा. कवळं का बरं पिऊन द्यायचं नाही? ते गाठी व्हायचं व्यवहार चालतं कळडाच्या पोटात. बर. कधी कसं तुमच्या कळडाला तसं काही झालं का कधी? होत ना. पाजण्यात नाही आले हागते. हा. संडास वगैरे लागला हा. त्यामुळं सुरुवातीला कवळं दूध पाजायचं. बरं, गेल्यापासून किती दिवस कवळं दूध निघतं बरं? किती 2 दिवस. 2 दिवस. आणि 1 दिवस पाहिजे नाही पाजायचं. पहिल्या दिवशी पाजायचं नाही, हा. नंतर पाजायचं. हा. मग काय होत. मग काय अडचण नाही. बरं, आता आपल्याकडे ह्या शेळ्यांना तसलं लसीकरण वगैरे केलेलं आहे का? कसं ते लसीकरण असतं. लसीकरण असं औषध आहे, प्रत्येक वर्षाला लस देते. हा जेव्हा लागते तसं तुमच्या ह्याला शेळ्यांना दिलेलं आहे का लसीकरण? देतात. देतात का? हा डॉक्टर
डॉक्टर काय उपयोग नाही. हा हे महत्वाचं आहे. तुमच्या गावरान शेळ्या असताना पण तुम्ही लसीकरण केलेलं आहे. हा आता बरेच शेतकरी म्हणते व्हिडिओ बघत असताना असे बघते ते म्हणते की गावरान शेळ्याला लोक लसीकरण करीत नाहीत, गरजेच काही काही नाही काही. पण तुम्ही केलेलं आहे. हा बरं लसीकरण फायद्याचं आहे का बरं? पाहिजेच आहे ना. समजा रोग आला तर तिथं जाणत नाही. शेळ्या चांगल्या राहतात. हा आता तुम्ही ते सांगितलं लसीकरण वगैरे सगळ्या गोष्टी, पण जे आता तुमच्याकडे 10-15 शेळ्या आहेत, त्या शेळ्यामध्ये त्या लागवडीसाठी ब्रीडर आहे का बकरा बोकड? तर बरोबर. एक फिक्सर ठेवाला. हा किती वर्षापर्यंत ठेवता एक बोकड? ते होय. हम्म. 2 वर्ष छायाचं हा लगे कोण टाकायचं 2 वर्ष ठेवायचं. बोकड तर लय वर्ष झालं तर 2 वर्ष. जगत आहे आपला फायदा होतो ना त्यात. आता मोठं विकायचं म्हणतं हा. तर ते बघा चिपमध्ये तर ते समजा 12 महिन्याचं नाही झाला हा. पहिलं होतं ते पहिले 2 वर्ष हा. शेजारी किंवा आता ते बारकारीमध्ये दिसतील ना हा. त्यात एक ठेवायचं हम्म. आणि शे पुन्हा ती जास्त झाली की ती टाकायची. बरं मोठं बोकड केवढं लिखतं बरं गावरांचं? 20-25 हजार आहे. 20-25 हजार आणि असं आपलं 9-10 हजार. हा. एक वर्षाचं 20-25 हजाराला. बरं परत ते तुम्ही सांगितलं की वर्षाला बदलायचं, म्हणजे पिल्ले चांगली होण्यासाठी बदलायचं का काय नाही. कारण? हा. पिढे बिन ते बोका चांगलं राहत नाही ना. हा खराब हा वय वय दिसतं खराब हा. होतं. बर बर बाबा, आता तुम्ही शेळी पालन बद्दल चांगली माहिती सांगितली, सगळ्या गोष्टी तुमचं शेळी पालन सुरू आहे. आता तुम्हाला एवढ्या 10-15 शेळ्या तुम्ही म्हणतात परवडतात. बरं तुम्ही आता एवढा डोंगर पट्ट्यामध्ये चारा उपलब्ध आहे, किती का शेळ्या तुम्ही समजू शकता? हा, 50-100? किती गरीब आहे 100 शिवळी म्हणलं तरी बी सांभाळायची काय आग बरं का बरं 100 केलं नाही मग तुम्ही? नाही ते चांगलं राहत नाहीत ना. लय मोठे असल्या हा खायला भेटत सगळ्याला खायला भेटत, हा कमी असल्या तर आणि आपल्या जीवाची बी लय हाल होते. आता 10 हा. आहेत त्या जागेवर 100 असते समजा डोंगरात पांगा त्या हा मग हिंडावं नाही का लागे. बरोबर. म्हणजे आपल्या ह्यानुसार हा तुमची तब्येत समजा वय झालंय म्हणून तुम्हाला 10 परवडत, हा. पण चांगलं जर असन तरुण जर असन तर 100 सांभाळू शकतो का? 100 नाही ठेवत. हा. आपले 50-40 हा 50-40. बर मग तिथे ते खोटा तो होत नाही ना हम्म. एका माणसाला. तेवढं होत नाही मला. हा आता ते पिढी झाली म्हणजे समजा 100 शेळ्या असत्या हम्म. 50 एक पिढी होती एका माणसाला कोणची हा पिल्ली पाजायचं हा. प्रश्न आहे. आता कोणची गरज होती हा. मग तसं होतं. बरं. पिल्ल्यासाठी असं वेगळा कप्पा, शेळ्यासाठी वेगळा कपडा असं नियोजन आहे का आपल्याकडे? तसं काही नाही. हा आपल्या हो मग समजा जसं आहे तसं. आपल्या मायनाचं आपले ते फोकाचे डाळगे नसते हा ते करायचे. हा. आपल्या हातपान जाते त्याच्या खाली कोंडायचे. झाप. हा हा म्हणजे जे मोठ्या शेळ्या चेंगरू फिरून नाही. हा म्हणजे झाकून ठेवायची. हा आपले सकाळचे स्वारायचे संध्याकाळचे स्वारायचे. बरं. अजून एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे बाबा, की जे पिल्ले आहेत ना, पिल्ले किती दिवसाला शेळ्याच्या मागे अशी फिरायला पाहिजे, सोडायला पाहिजे? आता आम्ही आता मिटना युकुष्ट पिरे संघ आणतच नाही. युकुस तर हा म्हणजे 3-4 महिने पिल्ले आणायचीच नाहीत. आणायचे मग पिल्लाला घरी खायचं नियोजन कसं मग? खायला तरी ते कुठे ते उचके शेवऱ्या कुठे काही आणायचे. हा घरीच बांधून मग त्यांना खाऊ घालायचं. हा तर इकडे काऊन नाही आणायचे, काय कारण आहे? मंगा होते बरेच जण म्हणजे फिरले होते चांगले होते, मी कवाच नाही आणत. गव्हाच आणत नाही. ते उगा ते 2 आलेत म्हणून ते आणले. महाग लागून आले सर, हा. आलेच म्हणे पुन्हा आणलेच म्हणे. हा शेतकरी मित्रांनो पहा, बाबाचं मत आहे, कळलं जर तुम्ही गावरान शेळी पालन करत असतात तर शेळ्याच्या मागे अजिबात फिरायचे नाही, खराब होतील. तर बरेच जर म्हणजे कळलं जर फिरले तर चांगले होतील, पण त्यांचं पण बघा, त्यांचा अनुभव बघा. अशा पद्धतीने जर तुम्ही शेळी पालन केलं तर नक्कीच तुम्हाला शेळी पालनामध्ये फायदा होईल, तुम्हाला कुठेतरी 2 रुपये राहतील. अशा पद्धतीने तुम्ही शेळी पालन करा. आणि शेळी पालनाचे तोटे पण त्यांनी सांगितले, कशा पद्धतीने शेळी पालनामध्ये तोटा येऊ शकतो. तर शेतकरी मित्रांनो, हा आपला गावाकडचा रांगडा डोंगर पट्ट्यामध्ये घेतलेला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आपल्या या बाबाची शेतकऱ्याची मुलाखत तुम्हाला कशी वाटली, तुमची अनमोल प्रतिक्रिया आपल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि जास्तीत जास्त जे शेळी पालन करत आहेत किंवा ज्यांना करायचंय
अशा शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि हो, जाता जाता तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, भेटूया अशाच माहितीपर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. राम राम.